करा सुरू मॅडम. गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. सुरुवातीला मी माझा परिचय करून देते. मी दीपाली प्रभाकर काळे, उपाध्यापिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राऊत वस्ती, तालुका श्रीरामपूर. अहिल्यानगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग मिशन आरंभ उपक्रमांतर्गत इयत्ता 5वीच्या ऑनलाईन शिष्यवृत्ती तासिकेत आज आपण मराठी विषयातील कार्यात्मक व्याकरणातील लिंग या उपघटकाची माहिती बघणार आहोत. आता कोणतीही भाषा ही व्याकरणदृष्ट्या समृद्ध असली पाहिजे. आपली मराठी भाषा ही अतिशय समृद्ध अशी भाषा आहे. पण या भाषेत नेमकं व्याकरण काय आहे हे आपण समजून घेणार आहोत. भाषेचे अनेक घटक असतात, जसे शब्दांच्या जाती, काळ, वचन, विरामचिन्हे, वाक्याचे भाग अशा अनेक घटकांनी भाषा बनली आहे. त्यातील शब्दांच्या जाती हा घटक काल तुम्ही शिकलात, बरोबर ना? त्यात नाम म्हणजे काय, सर्वनाम, विशेषण, क्रियापद याबद्दलची सविस्तर माहिती तुम्ही काल घेतली. तर आज आपण नाम या नामाचे लिंग म्हणजे काय, त्याचे प्रकार कोणते, ते कसे ओळखायचे याबद्दलची माहिती बघणार आहोत. चला तर मग करूया सुरुवात. लिंग म्हणजे ओळखण्याचे चिन्ह किंवा खूण. एखादा घटक नर जातीचा की पुरुष जातीचा आहे, किंवा स्त्री किंवा मादी जातीचा आहे की दोन्हींपैकी कोणत्याच जातीचा नाही, हे ज्यावरून कळते त्याला लिंग असे म्हणतात. मनुष्य प्राण्यामध्ये काही लिंग असतात. मनुष्य प्राण्यात काही पुरुष असतात तर काही स्त्रिया असतात. इतर प्राण्यात हा भेद नर मादी या शब्दांनी केला जातो. आता हे झालं सजीवांचं. तर निर्जीव वस्तूंच्या बाबतीत काय झालं, कसं ठरवलं? तर निर्जीव वस्तूंच्या बाबतीत माणसाने कल्पनेने त्या वस्तूंवर स्त्रीत्व व पुरुषत्व लादून त्याचे लिंग ठरवलेले आहे. आता लिंगाचे एकूण 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे तो म्हणजे पुल्लिंग, दुसरा आहे स्त्रीलिंग आणि तिसरा आहे नपुंसक लिंग. आता आपण सुरुवातीला पुल्लिंग म्हणजे काय ते शिकूया. ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो ते नाम पुल्लिंग असते. त्याचबरोबर वस्तूंचा मोठा आकार, त्यांची शक्ती, जोर, राकटपणा यासारखे नरांमध्ये किंवा पुरुषांमध्ये असणारे गुणधर्म ज्या वस्तूत आढळतात अशा वस्तूंना पुल्लिंगी असे म्हणतात. आता पुल्लिंगी नामाचा उल्लेख तो या सर्वनामाने केला जातो. याचा अर्थ काय, की दिलेल्या शब्दाच्या किंवा नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम जर लागू पडत असेल तर त्या शब्दांचे लिंग हे पुल्लिंगी असते. आता आपण याची पुल्लिंगी नामाची काही उदाहरणे बघूयात. बघा, तो मुलगा, तो पोपट, तो ढग, तो साप, तो पूल, तो वाघ, तो घोडा, तो फळा, तो पोपट, तो मुलगा, तो चांगुलपणा, तो आंबा, तो डोंगर, तो हत्ती, तो डबा. आता ही जी आपण सगळी नामं पाहिली किंवा शब्द पाहिली, या प्रत्येक शब्दाच्या अगोदर तो हे सर्वनाम लागू पडले आहे आणि ह्या सगळ्या शब्दांवरून आपल्याला पुरुष जातीचा बोध होतो. त्यामुळे ही सर्व नामे किंवा शब्द ही पुल्लिंगी आहेत. आता पुल्लिंगी नामे असलेली आपण काही वाक्य बघूयात. पहिलं वाक्य आहे, अमित कविता करतो, सचिन क्रिकेट खेळतो, रमेश मैदानात आला, जंगलाचा राजा सिंह आहे, हिमालय उंच पर्वत आहे, रामने अभ्यास केला, मासा पाण्यात राहतो. आता वरील वाक्यांमध्ये बघा, जी अंडरलाईन केलेली लाल अक्षरातील जे शब्द आहेत, उदाहरणार्थ अमित, सचिन, रमेश, सिंह, हिमालय, राम, मासा ही सर्व पुल्लिंगी नामे आहेत.
कारण ह्या सगळ्या शब्दांवरून आपल्याला पुरुष किंवा नर जातीचा बोध होतो. त्याशिवाय बोलताना आपण काय म्हणतो, तो अमित, तो सचिन, तो रमेश, तो सिंह, तो हिमालय, तो राम, तो मासा असा त्याचा उल्लेख करतो. त्याच्या अर्थ ह्या सगळ्या शब्दांच्या आधी तो हे सर्वनाम लागू पडले. म्हणून ही सगळी नामे कोणती आहेत? बरोबर, पुल्लिंगी नामे आहेत. यानंतर नामाचा लिंगाचा दुसरा प्रकार म्हणजे स्त्रीलिंगी. आता स्त्रीलिंगी नाम म्हणजे काय? तर ज्या नामावरून स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो ते नाम स्त्रीलिंगी असते. त्याचबरोबर ज्या वस्तूंचा आकार लहान आहे, त्यांच्यात कोमलपणा आहे, सौम्यपणा आहे, देखणेपणा आहे, चंचलता आहे, यासारखी स्त्री किंवा मादी वर्गात आढळणारे गुणधर्म ज्या वस्तूत आढळतात त्या वस्तूंना स्त्रीलिंगी मानले गेले आहेत. ज्याप्रमाणे पुल्लिंग नामांचा उल्लेख तो या सर्वनामाने करतात, तसा स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या सर्वनामाने केला जातो. म्हणजे काय? तर दिलेल्या नामाच्या अगोदर तो हे सर्वनाम जर लागू पडत असेल, तर ती हे सर्वनाम जर लागू पडत असेल, तर त्या शब्दाचे लिंग हे स्त्रीलिंगी असते. आता स्त्रीलिंगी नामाची आपण काही उदाहरणे बघूयात. बघा, ती मुलगी, ती मैना, ती वीज, ती वाघीण, ती आई, ती पिशवी, ती गाडी, ती शाळा, ती नदी, ती लेखणी, ती हुशारी, ती काठी. बघा, ह्या सगळ्या शब्दांवरून आपल्याला स्त्री किंवा मादी जातीचा बोध होतो. आणि याशिवाय ह्या सगळ्या नामांच्या अगोदर ती हे सर्वनाम लागू पडले आहे. म्हणून ही सगळी नामे कोणती आहेत? स्त्रीलिंगी आहेत. नामाचे आता आपण दोन प्रकार पाहिले, पुल्लिंगी आणि स्त्रीलिंग. पुल्लिंग नामाच्या आधी तो हे सर्वनाम लागू पडते आणि स्त्रीलिंग नामाच्या आधी ती हे सर्वनाम लागू पडते. आता नामाचा आपण पुढचा प्रकार बघूया. स्त्रीलिंगी नाम असणारे आपण आधी काही वाक्य बघूया. बघा, गीता पत्र लिहिते, अनिता जेवण करते, चिमणी घरट्यात राहते, आकाशात वीज चमकली, नदीला पूर आला, कोकिळा कुहू कुहू करते, आम्ही नवीन गाडी घेतली. आता यामध्ये या वाक्यांमध्ये जे लाल अक्षरातली जी शब्द आहे ती सगळी स्त्रीलिंगी नामे आहेत. कोणती? गीता, अनिता, चिमणी, वीज, नदी, कोकिळा, गाडी ही काय आहे? स्त्रीलिंगी नामे आहेत. का बरं? तर ह्या नामावरून आपल्याला स्त्री जातीचा बोध होतोय आणि बोलताना आपण ही नामांचा उल्लेख कसा करतो? ती गीता, ती अनिता, ती चिमणी, ती वीज, ती नदी, ती कोकिळा, ती गाडी. म्हणजे या सगळ्या नामांच्या आधी कोणतं सर्वनाम लागू झालंय? बरोबर, ती हे सर्वनाम लागू झाले. म्हणून ही सगळी नामे, ही सर्व नामे स्त्रीलिंगी आहेत. त्यानंतर नामाचा तिसरा जो प्रकार आहे तो म्हणजे स्त्रीलिंग, नपुसकलिंग. ज्या नामावरून पुरुष किंवा नर जातीचा तसेच स्त्री किंवा मादी जातीचा दोन्हींचाही बोध होत नाही ते नाम नपुंसकलिंगी असते. म्हणजे पुरुष जातीचाही बोध होत नाही आणि स्त्री जातीचा देखील बोध होत नाही. मग नपुंसकलिंग नामाचा उल्लेख ते या सर्वनामाने केला जातो. ज्याप्रमाणे पुल्लिंग नामाचा उल्लेख तो या सर्वनामाने केला जातो, स्त्रीलिंगी नामाचा उल्लेख ती या सर्वनामाने केला जातो, त्याप्रमाणे नपुंसकलिंगी नामाचा उल्लेख ते या सर्वनामाने केला जातो. काल तुम्ही सर्वनाम शिकलेत की नाही? तो, ती, ते, तुम्ही. तर त्यात या लिंग ओळखताना आपल्याला 3 सर्वनाम लक्षात घ्यायची. तो, ती आणि ते. तो असेल तर पुल्लिंगी नाम, ती असेल तर स्त्रीलिंगी नाम. आता आपण शिकतोय नपुंसकलिंग नाम. तर ते हे सर्वनाम जर आलं तर ते नाम हे नपुंसकलिंगी असते. याचा अर्थ काय? तर दिलेल्या शब्दाच्या अगोदर ते हे सर्वनाम लागू पडत असेल तर त्या शब्दाचे लिंग हे नपुंसकलिंगी असते. आता नपुंसकलिंगी नामाचे आपण काही उदाहरणे बघूयात. ते मूल, ते फूल, ते चित्र, ते पुस्तक, ते युद्ध, ते कोकरू, ते झाड, ते आकाश, ते पाणी, ते फुलपाखरू, ते शेत, ते पान, ते धैर्य. ह्या सगळ्या शब्दांवरून
नाही पुरुष जातीचा बोध होतोय आणि नाही स्त्री जातीचा. म्हणून ही सगळी नामे नपुंसकलिंगी आहे आणि या सगळ्या नामांच्या अगोदर ते हे सर्वनाम लागू झाले. म्हणून ही सगळी नामे नपुंसकलिंगी आहेत. तर नपुंसकलिंगी असलेले शब्द असलेले आपण काही वाक्य बघूयात. टेबलावर पुस्तक आहे. आकाश निरभ्र आहे. कपाटात कपडे आहेत. आमचे गाव सुंदर आहे. समुद्राचे पाणी खारट असते. झाडाचे पान खाली पडले. फुलपाखरू रंगीबेरंगी असते. या वाक्यांमध्ये जे लाल अक्षरातील जे शब्द आहेत, उदाहरणार्थ पुस्तक, आकाश, कपाट, गाव, पाणी, पान, फुलपाखरू ही सर्व नपुंसकलिंगी नामे आहेत. या नामावरून पुरुष किंवा स्त्री जातीचा बोध होत नाही. बोलताना आपण ह्या नामांचा उल्लेख कसा करतो? ते पुस्तक, ते आकाश, ते कपाट, ते गाव, ते पाणी, ते पान, ते फुलपाखरू. त्याचा अर्थ या सगळ्या नामांच्या आधी ते हे सर्वनाम लागू पडले, म्हणून ही सर्व नामे नपुंसकलिंगी आहेत. म्हणजेच इथं लक्षात ठेवण्याची गोष्ट कोणती? जर कोणताही शब्द दिला असेल किंवा कोणताही नाम जर दिलं असेल आणि त्याचं जर लिंग ओळखायचं असेल, तर आपण तो, ती, ते या 3 सर्वनामांपैकी कोणते सर्वनाम तिथे लागू पडते ते ओळखायचे. तो जर हे सर्वनाम लागू पडले तर ते नाम पुल्लिंग असते. ती हे सर्वनाम जर लागू पडले तर ते नाम स्त्रीलिंगी असते आणि ते हे जर सर्वनाम लागू पडले तर ते नपुंसकलिंगी असते. तो पुल्लिंग, ती स्त्रीलिंग आणि ते नपुंसकलिंग हे पाठ करून ठेवायचं आणि प्रत्येक शब्दाच्या आधी ते शब्द लावून बघायचा. जो योग्य वाटेल त्यावरून त्याचं लिंग ओळखायचं. आता दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखताना काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या आपण बघूया. तर पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे लिंग ओळखताना कोणतेही नाम प्रथम एकवचनी करावे आणि मगच त्याचे लिंग ओळखावे. याचा अर्थ अनेक वचनी शब्दाचे लिंग ओळखता येत नाही. अनेक वचनी जर शब्द असेल तर त्याचं प्रथम एकवचन करून घ्यायचं आणि मगच तो, ती, ते हे सर्वनामाचा उपयोग करून त्या नामाचं लिंग ओळखायचं. आपण याचं एखादं उदाहरण बघूया. आता बघा, माणसे हा शब्द दिलाय. आता माणसे, अनेक माणसे, म्हणजे याचा अर्थ माणसे हा शब्द अनेक वचन आहे. मग माणसे या शब्दाचा आधी आपण काय करायचं? एकवचन करायचं. माणसेचं एकवचन होतं माणूस. मग आता तो, ती, ते हे सर्वनाम त्यापुढे लावून बघू. तो माणूस बरोबर आलं, म्हणजे तो आलं, तो सर्वनाम आलं. म्हणून माणूस ह्या शब्दाचं लिंग पुल्लिंग आहे. म्हणजे माणसे हे अनेक वचनी शब्द जरी दिलेला असला तरी त्याचं लिंग काय झालं? पुल्लिंग. आता अशीच आपण अनेक वचनी शब्द बघूया आणि त्याचे लिंग ओळखूया. बघा, पहिला शब्द आहे काटे. अनेक वचनी शब्द आहे, ते काटे होतं. मग आपण त्याचा काय करायचं? आधी एक वचन करायचं, तो काटा. मग कोणतं लिंग झालं? पुल्लिंग. झाडे, अनेक झाडे, अनेक वचनी शब्द आहे, त्याचं एक वचन करायचं. मग काय होतं? एक झाड, म्हणजे ते झाड, ते हे सर्वनाम लागू होते. म्हणून ते झाड, झाडे या शब्दाचे लिंग आहे नपुंसक लिंग. त्याप्रमाणे दुसरा शब्द आहे पुस्तके. अनेक पुस्तके, अनेक वचन आहे, त्याचं एक वचन होतं पुस्तक. म्हणून ते पुस्तक, पुस्तक या शब्दाचं लिंग देखील झालं नपुंसक लिंग. आता साधू, अनेक जरी असलं तरी तो साधूच असतो तो शब्द, आणि एक जरी असला तरी आपण त्याला साधूच म्हणतो. परंतु आपल्याला अनेक साधू डोळ्यासमोर नाही घ्यायचे, तर त्याचं एक वचन घ्यायचं, तो साधू, एकच साधू. मग काय होतं? तिला तो सर्वनाम लागू पडते, म्हणून तो साधू. म्हणून साधू या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग. घोडे, हे अनेक वचनी शब्द आहे, अनेक घोडे, त्याचं एक वचन होतं घोडा, म्हणून तो घोडा झालं पुल्लिंग. फुले, अनेक फुले, एक वचन आहे फुल, मग आपण त्याला म्हणतो ते फुल. म्हणून फुले या शब्दाचे लिंग आहे नपुंसक लिंग. तसंच पक्षी, अनेक जरी असलं तरी पक्षी आणि एक जरी असलं तरी पक्षी, म्हणजे अनेक वचन, एक वचन यामध्ये पक्षी हा शब्द पक्षीच राहतो. पण आपण काय नियम शिकलोय की अनेक वचनी शब्दाचे लिंग ओळखता येत नाही. आपल्याला त्याचा आधी काय करून घ्यायचंय? एक वचन. म्हणजे
पक्षी या शब्दाचा अनेक पक्षी त्यापैकी एकच पक्षी लक्षात घ्यायचा. मग तो पक्षी म्हणजे तो हे सर्वनाम लागू होतं. म्हणून पक्षी या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग. आणि लक्षात पहिली महत्वाची गोष्ट लिंग ओळखताना काय करायचंय? दिलेले नाम अनेक वचनी जर असेल तर त्याचं एक वचन करायचं आणि मगच त्याचं लिंग ओळखायचं. तर दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आदरार्थी नामाचे लिंग ओळखता येत नाही. म्हणून त्याचे प्रथम एकवचनी करायचे. म्हणजे काय? तर त्याचा तात्पुरता आदर काढून त्याचे लिंग ओळखायचे. आदरार्थी वाक्य जर असेल, आदरार्थी शब्द जर असेल तर त्याचा तात्पुरता त्या शब्दाचा तात्पुरता आदर काढायचा आणि मग लिंग ओळखायचे. उदाहरणार्थ बघा, ते आजोबा, ते शिवाजी महाराज, ते गुरुजी, ते वडील अशा नामांचा उल्लेख आपण आदराने ते ह्या सर्व नामाने करतो. बरोबर की नाही? परंतु ही सर्व नामे ही पुरुष जातीची आहेत. त्यामुळे ह्या सर्व नामांचे लिंग हे पुल्लिंग असते. हे लक्षात घ्या. आपण आता शिकलो तो, ती, ते म्हणजे नपुंसकलिंगी. तुम्ही ते बघताल आणि नपुंसकलिंगी पर्याय निवडताल तर ते काय होईल? चूक होईल. अशा वेळेस काय करायची? आदरार्थी शब्द आहेत त्याचे आदर काढायचा आणि ते मग त्यानुसार त्याचं लिंग ओळखायचं. आता आपण त्याची आणखी उदाहरणे बघूयात. आता बघा, बाबा, आपण ते बाबा म्हणतो, बरोबर की नाही? बाबा हे आदरार्थी शब्द आहे. मग त्याचा तात्पुरता आदर काढायचा. मग काय होईल? तो बाबा. मग बाबा हे नाम काय झाले? पुल्लिंग. त्याचप्रमाणे बघा, आजोबा, या ठिकाणी देखील आजोबा हे आदरार्थी शब्द आहे. आपण त्यांचा उल्लेख कसा करतो? ते आजोबा. म्हणजे आपण काय करायचं? याचा तात्पुरता आदर काढायचा. मग काय होईल? तो आजोबा. म्हणून आजोबा ह्या शब्दाचं लिंग देखील काय झालं? पुल्लिंग. आलं लक्षात? आता तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे लिंग ओळखताना लक्षात घेण्यासारखी तिसरी महत्वाची गोष्ट, दिलेल्या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द म्हणजे विरुद्ध लिंगी शब्द नव्हे. उदाहरणार्थ तुम्हाला जर आजी हा शब्द दिला असेल आणि त्याचं सांगितलं विरुद्ध लिंगी शब्द निवडा, तर ती आजी म्हणजे स्त्रीलिंगी. विरुद्ध लिंग करायचा म्हणजे आपल्याला तीच तो करावा लागेल. म्हणजे तो आजोबा होईल. म्हणजे आजी या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आजोबा आहे. परंतु काही विद्यार्थी काय करतात? आजी माझी. माझी जर पर्याय असेल तर माझी निवडतात. परंतु माझी हा विरुद्ध लिंगी शब्द आहे का? नाही. तर हा विरुद्धार्थी शब्द आहे आजी माझी. तर विरुद्ध लिंगी शब्द काय होईल? आजी आजोबा. त्याचप्रमाणे वर, आपण वर म्हटलो की लगे खाली, म्हणजे वर खाली असा पर्याय निवडतो. परंतु खाली हा शब्द काय आहे? विरुद्धार्थी शब्द आहे. तो वर. मग त्याचा विरुद्ध लिंगी शब्द होईल ती वधू. म्हणून वर वधू ही विरुद्ध लिंगी शब्द आहे. वर खाली हा विरुद्धार्थी शब्द आहे. परंतु बहुतांश विद्यार्थी काय करतात? घाईघाईने किंवा नजर चुकीने विरुद्ध लिंगी शब्दाऐवजी विरुद्धार्थी शब्दाचा पर्याय निवडतात. अशी चूक होता कामा नये. आपण आणखी एक उदाहरण बघूया. समजा मालक हा शब्द दिलाय, याचा विरुद्ध लिंगी शब्द ओळखा. तर मालक, नोकर असं होऊन जातं. परंतु काय करायचंय? चारही पर्याय व्यवस्थित वाचायचे. तर तो मालक, ती मालकीन, म्हणजे मालक या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द आहे मालकीन. आता लिंग ओळखताना पुढची महत्वाची गोष्ट आहे लक्षात घेण्यासारखी, ती म्हणजे एकाच शब्दाचे वेगवेगळ्या अर्थामुळे वेगवेगळे लिंग ठरते. अशा वेळी काय करायचं? तर वाक्यात तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला आहे त्याचा अर्थ विचारात घेऊन त्याचे लिंग ठरवायचे. उदाहरणार्थ आपण बघा, हार हा शब्द बघू. आता हार हा शब्द असणारे दोन वाक्य आपण बघू. पहिलं वाक्य आहे, मुंबईत भारतीय संघाला हार पत्करावी लागली. दुसरं वाक्य आहे, अजयने फुलांचा हार बनवला. आता ह्या दोन्ही वाक्यांमध्ये हार हा शब्द आलेला आहे. परंतु तो हार हा शब्द दोन्ही वाक्यांमध्ये वेगवेगळ्या अर्थाने वापरलेला आहे. मुंबईत भारतीय संघाला हार पत्करावी लागली. या ठिकाणी हार म्हणजे पराभव. मग ती हार, पहिल्या वाक्यात ती हार हा स्त्रीलिंगी शब्द आहे. तर दुसऱ्या वाक्यामध्ये काय? अजयने फुलांचा हार बनवला, म्हणजे फुलांची माळ बनवली. मग तो हार, म्हणून इथं हा पुल्लिंग शब्द आहे. म्हणजे दोन्ही वाक्यात एकच शब्द आहे हार, परंतु दोन्ही वाक्यात त्या शब्दांचे अर्थ हे वेगवेगळे आहेत. पहिल्या वाक्यातील हार शब्द हा स्त्रीलिंगी आहे, ती हार. आणि दुसऱ्या वाक्यातील हार हा शब्द पुल्लिंगी आहे, फुलांचा हार. आलं लक्षात? त्यानंतर आपण आणखी एक उदाहरण बघूया. बघा, पाठ. पाठ या शब्दाचं उदाहरण बघूया. पाठ शब्द असणारी दोन वाक्य आपण बघूयात. पहिलं वाक्य आहे,
बाईंनी मुलांना मराठीचा पाठ शिकवला. दुसरं वाक्य आहे आईची पाठ दुखत आहे. दोन्हीही वाक्यांमध्ये पाठ हा शब्द आहे, सारखा शब्द आहे, एकच आहे. परंतु मुलांनो, या दोन्ही वाक्यांमध्ये पाठ हा शब्दाचा अर्थ वेगवेगळा आहे. पहिलं काय आहे? बाईंनी मुलांना मराठीचा पाठ शिकवला. पाठ म्हणजे काय? धडा. बरोबर, तो पाठ. म्हणून पहिल्या वाक्यातील पाठ या शब्दाचं लिंग कोणतं झालं? तो आलंय की नाही, तो सर्वनाम. म्हणून पाठ या शब्दाचं लिंग झालं पुल्लिंग. दुसरं वाक्यात काय? आईची पाठ दुखत आहे. पाठ म्हणजे आपल्या शरीराचा अवयव आहे की नाही, ती पाठ म्हणतो आपण. ती ती हे सर्वनाम त्याला लागू पडते. म्हणून दुसऱ्या वाक्यामध्ये पाठ हा शब्द स्त्रीलिंगी म्हणून वापरलेला आहे. म्हणजे दोन्ही वाक्यामध्ये पाठ हा शब्द आहे, परंतु पहिल्या वाक्यातील पाठ हा पुल्लिंग शब्द आहे आणि दुसऱ्या वाक्यातील पाठ हा स्त्रीलिंगी शब्द आहे. आलं का लक्षात मुलांनो? चला तर पुढचा नियम बघू, किंवा पुढची महत्वाची गोष्ट लक्षात घेण्यासारखी कोणती आहे तर बघा, जोड शब्दाचे लिंग शेवटच्या म्हणजेच दुसऱ्या पदावरून ठरते. जोड शब्द शिकलेत ना तुम्ही तिसरीला चौथीला. मग अशा वेळी काय करायचं? दुसऱ्या शब्दाचे लिंग विचारात घ्यायचे आणि मग त्याचे लिंग ठरवायचे. उदाहरणार्थ बघा, घर कोंबडा. दोन शब्द एकत्र आले की नाही, त्याला संयुक्त शब्द देखील म्हणतात. घर आणि कोंबडा असे दोन शब्द एकत्र आले. आता घर जर शब्द आपण घेतला तर ते घर हा नपुंसकलिंगी शब्द आहे आणि पुढचा शब्द आहे कोंबडा. तो कोंबडा हा पुल्लिंग शब्द आहे. तर अशा वेळी काय करायचं? हा जो दुसरा शब्द आहे कोंबडा, याचंच लिंग विचारात घ्यायचं. मग तो कोंबडा, म्हणून घर कोंबडा ह्या शब्दाचं लिंग होतं पुल्लिंग. आणखी दुसरे उदाहरण बघू, दुसरा शब्द घेऊ, गुरु दक्षिणा. यात देखील दोन शब्द आलेत, गुरु आणि दक्षिणा. आता पहिला शब्द आहे गुरु, तो पुल्लिंग शब्द आहे. दुसरा जो आहे दक्षिणा हा स्त्रीलिंगी शब्द आहे. काय करायचं? गुरु ह्या शब्दाकडे नाही लक्ष द्यायचं. तर दुसरा शब्द आहे दक्षिणा, त्याचं लिंग ठरवायचं. ती दक्षिणा म्हणजे स्त्रीलिंगी, म्हणून गुरु दक्षिणा हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुढचा शब्द आहे जन्मभूमी. यात देखील दोन शब्द आहे, तो जन्म, ती भूमी. दुसऱ्या शब्दाचं लिंग स्त्रीलिंगी आहे, म्हणून जन्मभूमी या शब्दाचं लिंग स्त्रीलिंगी आहे. पुढचा शब्द बघू, पुण्यतिथी. यात देखील दोन शब्द आहे, पुण्य तिथी. ते पुण्य, ती तिथी. पहिला पुण्य शब्द आहे तो नपुंसकलिंगी आहे. दुसरा तिथी शब्द आहे तो ती तिथी म्हणजे स्त्रीलिंगी शब्द आहे. तिथी हा शब्द स्त्रीलिंगी आहे, म्हणून पुण्यतिथी हा शब्द स्त्रीलिंगी आहे. पुढचा शब्द आहे मीठ भाकरी. यात दोन शब्द आहे, ते मीठ, ती भाकरी. दुसऱ्या शब्दाचं लिंग स्त्रीलिंगी, म्हणून मीठ भाकरी या शब्दाचं लिंग देखील स्त्रीलिंगी. समजलं मुलांनो? आता आपण 5 गोष्टी शिकलत नाम ओळखण्यासाठी. तर आता आपण विरुद्ध लिंगी काही नामे घेऊयात. तुम्ही देखील माझ्या मागे म्हणा बरं. माळी, माळीन. देव, देवी. तरुण, तरुणी. कोकिळ, कोकिळा. शिक्षक, शिक्षिका. सासरा, सासू. कुत्रा, कुत्री. पाटील, पाटलीन. चिमणा, चिमणी. कोळी, कोळीन. गायक, गायिका. राजा, राणी. वाघ, वाघीण. बालक, बालिका. लेखक, लेखिका. आजोबा, आजी. गवळी, गवळण. पती, पत्नी. ही सगळी विरुद्ध लिंगी नामे आहेत, म्हणजे जी पुल्लिंगी आहे त्याचं स्त्रीलिंगी केली आहे. या पानाचा स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांनो. काढला? ओके. आता काही जी नामे आहेत, काही जी पुल्लिंग नामे आहेत, त्याची स्त्रीलिंगी रूपे हे स्वतंत्रपणे होतात. बघा, भाऊ पुल्लिंग, त्याचं स्त्रीलिंगी होतं बहीण. आता पुन्हा माझ्या मागे म्हणा, भाऊ, बहीण. उंट, सांडणी. मोर, लांडोर. पुरुष, स्त्री. बैल, गाय. दीर, जाऊ. नर, मादी. पुत्र, कन्या. बोकड, शेळी. वडील, आई. बोका, मांजर, भाटी. नवरा,
बायको. म्हणजे एखादी विरुद्ध लिंगी नामे झाली. त्याचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? आता बघा, परीक्षेमध्ये लिंग या घटकावर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात? दिलेल्या लिंगाचा शब्द ओळखा. म्हणजे ठराविक लिंग दिलेले असेल आणि त्या लिंगाचा कोणता शब्द प्रश्नामध्ये आलेला आहे ते ओळखायचं. दुसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो की दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखा. तिसऱ्या प्रकारचा प्रश्न विचारला जातो की विरुद्ध लिंगी शब्दाची बरोबर किंवा चुकीची जोडी ओळखा. पुढचा प्रश्न विचारला जातो की लिंगावर आधारित गटात न बसणारा शब्द शोधा. यापैकी कोणत्याही प्रकारचा एक प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो. आता आपण एकेका प्रश्न प्रकारानुसार प्रश्नांचा सराव करून घेऊया. आता पहिला काय प्रश्न प्रकार होता? दिलेल्या लिंगाचा शब्द ओळखा. बघा आता प्रश्न कसा दिलाय? पुढील प्रत्येक गटातील पुल्लिंगी शब्द ओळखा. आपल्याला कोणता शब्द ओळखायचा आहे? पुल्लिंगी. म्हणजे कोणतं सर्वनाम लागू पडलं पाहिजे? तो. आलं लक्षात? बघा पहिलं बघूया आपण. नाव, कीव, जीव, शिव. नावला काय म्हणतो आपण? ती नाव. नाव म्हणजे होडी. ती नाव, ती कीव, तो जीव आणि ती शिव. शिव म्हणजे वेस. गावाला वेस असते की नाही, ती वेस. मग कोणता आला रे पुल्लिंगी शब्द? बरोबर, पर्याय क्रमांक 3, तो जीव. पुढचे उदाहरण घेऊ. ज्ञान, ते ज्ञान, ते पान, ते ध्यान, तो कान. म्हणून पुल्लिंग शब्द आला तो कान. आता पुढचं बघू. नाटक, ते नाटक, तो बाजार, ती बातमी, ती गंमत. मग तो बाजार हा झाला पुल्लिंगी शब्द. आता पुढचे बघू. कांदे. आता बघा आपण नियम शिकलो. काय शिकलो? अनेक वचनी शब्दाचं लिंग ओळखता येत नाही. कांदे हा आता अनेक वचनी शब्द आहे, तर आपल्याला त्याचं काय करून घ्यावं लागेल? एक वचन. मग काय होईल कांद्याचं एक वचन? कांदा. बरोबर. कांद्याला काय म्हणतो आपण? तो कांदा. ती कृपा, ते कपाळ, ते कापड. म्हणून यामध्ये पुल्लिंगी शब्द कोणता आहे? कांदे. तो कांदा झाला की नाही? तर बघा पुढचा आहे. ते शिंगरू, ते पाडस, तो छावा, ते कोकरू. म्हणून पुल्लिंग शब्द आहे छावा. पर्याय क्रमांक 3. पुढे ती झोपडी, ते घर, तो वाडा आणि ते दार. तो वाडा पुल्लिंगी शब्द. पुढचं बघू. तो कागद, ते पुस्तक, ती वही आणि ती पेन्सिल. सांगा बरं मुलांना कोणता पुल्लिंगी शब्द आहे आता? बरोबर, तो कागद. वाट, ती वाट, तो, ती खाट, ते ताट आणि तो पाठ. मग तो पाठ. म्हणून हे पाठ हा शब्द पुल्लिंगी आहे. पुढचं बघू. ती शाळा, ते घर, तो गड आणि ते मंदिर. मग कोणता आहे पुल्लिंगी शब्द? तो गड. म्हणजे आपण या दिलेल्या सगळ्या प्रश्नांमध्ये कोणता शब्द ओळखायला लावलेला होता आपल्याला? पुल्लिंगी. पुल्लिंगी शब्द ओळखायचा असला म्हणजे तो हे सर्वनाम त्याला लागू पडते की नाही बघायचे आणि मग तो शब्द ओळखायचा. ह्या पानाचा स्क्रीनशॉट काढून घ्या मुलांना. आता पुढचा प्रश्न बघू. पुढील प्रत्येक शब्द गटातील स्त्रीलिंगी शब्द ओळखा. आता आपल्याला स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे म्हणजे कोणतं सर्वनाम लागू पडलं पाहिजे? ती. गुड. बघा. वाघ, हत्ती, हरिण आणि गाय. वाघच्या आधी कोणतं सर्वनाम लागू पडतो? तो वाघ, तो हत्ती, ते हरिण आणि ती गाय. मग ती हे सर्वनाम कशाला लागू झालं? पर्याय क्रमांक 4, ती गाय. म्हणून स्त्रीलिंगी शब्द कोणता आहे? पर्याय क्रमांक 4, ती गाय. ती वाट, तो मार्ग, तो रस्ता, तो पथ.
म्हणून स्त्रीलिंगी शब्द आहे ती वाट. ते नगर, ते गाव, ती दिशा, ते राज्य. मग ती हे सर्वनाम कोणत्या शब्दाला लागू झालं? दिशा. पर्याय क्रमांक 3. तो प्रयत्न, तो विश्वास, तो आनंद आणि ती प्रेरणा. म्हणून ती प्रेरणा. पर्याय क्रमांक 4 हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ते पृष्ठ, ती सृष्टी, ते पुस्तक, ते झाड. म्हणजे ती हे सर्वनाम लागू झालेला शब्द आहे ती सृष्टी. पर्याय क्रमांक 2. खेडी. आता बघा, खेडी हा अनेक वचनी शब्द आहे. अनेक खेडी. आपल्याला याचं काय करून घ्यायचं? एक वचन करून घ्यायचं. काय होईल बरं याचं एक वचन? बरोबर, खेडे. मग ते खेडे म्हणतो आपण त्याला. ते खेडे. ते नेत्र, ती वात आणि ते पत्र. म्हणून ती वात. पर्याय क्रमांक 3. पुढचं बघा, भिंत. ती भिंत, ते छत, तो दरवाजा, ते अंगण. मग ती भिंत हा स्त्रीलिंगी शब्द आहे. ती भिंत. पर्याय क्रमांक 1. पुढचं बघा, तो ओढा, तो प्रवाह, ती नदी, तो समुद्र. मग कोणता आला स्त्रीलिंगी शब्द? बरोबर, ती नदी. पर्याय क्रमांक 3. ती पिशवी, तो दगड, ते दप्तर, तो कागद. मग ती हा सर्वनाम लागू झालेला शब्द कोणता? पिशवी. म्हणून पर्याय क्रमांक 1 पिशवी हा स्त्रीलिंगी शब्द आहे. याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील प्रत्येक शब्द गटातील नपुंसक लिंगी शब्द ओळखा. आपल्याला नपुंसक लिंगी शब्द ओळखायचा. आधी आपण पहिल्या प्रश्नात कोणता शब्द ओळखला? पुल्लिंग, म्हणजे तो हे सर्वनाम लागू होणार. दुसऱ्याच्या स्त्रीलिंगी, म्हणजे ती हे सर्वनाम लागू होणार आहे. आता आपल्याला ओळखायचंय नपुंसक लिंगी शब्द, म्हणजे कोणते सर्वनाम लागू झालं पाहिजे ते. आता बघूया. पहिला शब्द गट आपण बघूया. नाले, घोटाळे, गोळे आणि पोळे. इथे लक्षात आले की विद्यार्थ्यांनो? आता हे तिन्ही जे शब्द आहे, नाले, घोटाळे आणि गोळे, हे तिन्ही अनेक वचनी शब्द आहे. आता आपल्याला त्याचं काय करून घ्यायचं? एक वचन करून घ्यायचं. आता नाले ह्या शब्दाचं एक वचन काय होईल? नाला. मग काय म्हणतो आपण नालाला? तो नाला. घोटाळ्याचं एक वचन होईल घोटाळा, म्हणून तो घोटाळा. गोळे अनेक वचनी आहे, एक वचन असलं तर तो गोळा. आता पोळे. पोळे हा शब्द एक वचनीचा आहे, त्याला काय म्हणतो आपण? ते पोळे. मधमाशीची पोळी माहितीये ना? म्हणून आता ते हे सर्वनाम लागू झालेला शब्द कोणता आहे? तर मग पोळे. ते पोळे. पुढचा आहे वीज. ती वीज, ती सफाई, ते शरीर आणि ती काळजी. ते हे सर्वनाम लागू झालेला शब्द आहे ते शरीर. पर्याय क्रमांक 3. पुढचं बघू शब्द गट. तो देह, ती काया, ते पोट, ती पाठ. मग ते हे सर्वनाम लागू झालेला शब्द आहे पर्याय क्रमांक 3 पोट. पोट हा शब्द नपुंसक लिंगी आहे. आता पुढचा शब्द गट. ते बळ, ती खळ, तो नळ आणि तो तळ. मग ते बळ. पर्याय क्रमांक 1. तो माळ, ती चाळ, ते बाळ आणि तो गाळ. मग ते बाळ. पर्याय क्रमांक 3. बघा, ती नथ, तो दागिना, ते सोने, ती चांदी. मग ते सोने. पर्याय क्रमांक 3. त्याचप्रमाणे ती बाग, ती आग, तो डाग आणि ते शिंग. ते शिंग. पर्याय क्रमांक 4 हा नपुंसक लिंगी शब्द आहे. पुढचं बघा. कळी, ती कळी, ती फांदी, ते फूल, ती सावली. म्हणजे ते फूल. म्हणजे ते हे सर्वनाम कोणत्या शब्दाला लागू झालं? फूल या शब्दाला लागू झालं. म्हणून पर्याय क्रमांक 3
हे नपुंसक लिंगी शब्द आहे. पुढचं शब्दगट आपण बघूया. शाळा. काय म्हणतो शाळेला आपण? ती शाळा. घर, ते घर. गड, तो गड. आणि इमारत, ती इमारत. मग ते असणारा शब्द कोणता आला? ते घर. म्हणून पर्याय क्रमांक 2 हा शब्द नपुंसक लिंगी आहे. आता तुम्ही मुलांनो या पानाचा देखील स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला तासिका संपल्यानंतर सराव करायला सोपी जाईल. काढला? आता आपण पुढचा प्रश्न प्रकार बघू. आता वरचे तिन्ही प्रश्नांचा कोणता प्रकार पाहिला आपण? की दिलेल्या लिंगाचा शब्द ओळखा. आता पुढचा प्रश्न प्रकार आहे की दिलेल्या शब्दाचं लिंग ओळखायचे. खालील वाक्यात अधोरेखित केलेल्या नामाचे लिंग ओळखा. म्हणजे जे शब्द अधोरेखित केलेले आहेत त्या शब्दांचं आपल्याला आता लिंग ओळखायचं आहे. बघा, पहिलं वाक्य आहे, भारतात शहरांपेक्षा खेडी जास्त आहेत. कोणत्या शब्दाखाली अंडरलाईन आहे? खेडी. बरोबर. आता इथे आलं का तुमच्या लक्षात? खेडी हा शब्द कसा आहे? बरोबर, अनेक वचनी आहे. पण त्याचं आपल्याला काय करायचं? एक वचन. मग एक वचन काय होतं? खेडे. मग खेडेला काय म्हणतो आपण? ते खेडे. बरोबर की नाही? ते खेडे. ते जर आलं, ते हे सर्वनाम जर लागू झालं तर तो शब्द कोणता असतो? नपुंसक लिंगी. आता आपण इथे पर्याय बघूया. पहिला पर्याय काय आहे? पुल्लिंग. तो खेडे आपण म्हणत नाही. दुसरा पर्याय काय आहे? स्त्रीलिंग. ती खेडे आपण म्हणत नाही. तर काय म्हणतो? ते खेडे. म्हणून खेडी या शब्दाचं लिंग आहे नपुंसक लिंग. पर्याय क्रमांक 3. आता आपण दुसरं वाक्य घेऊयात. गावकऱ्यांनी तात्यांच्या वडिलांना विनंती केली. आता वडील या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे. आपण काय शिकलो? आदरार्थी शब्द जर असेल तर तात्पुरता त्या शब्दाचा आदर काढून मग त्याचं लिंग ओळखायचं. आपण ते वडील म्हणतो, मग त्याचा तात्पुरता आदर काढायचा. काय होईल मग? तो वडील. म्हणून वडील या शब्दाचं लिंग काय आलंय? पुल्लिंग. पुढचा प्रश्न आहे, पिंपळाची पाने तरंगत तरंगत खिडकीतून आत आली. बघा विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न 2017 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला गेलेला आहे. आता पाने या शब्दाचं लिंग ओळखायचं. पुन्हा पहिला नियम आला आपला, अनेक वचनी शब्द असेल तर एक वचन करून घ्यायचं. मग पाने या शब्दाचं लिंग एक वचन होतं पान. आपण काय म्हणतो त्याला? ते पान. ते. म्हणून पाने या शब्दाचे लिंग आहे नपुंसक लिंग. पुढचा प्रश्न आहे, आईने दोऱ्यात मणी ओवले. आता मणी ओवले, एक मणी ओवला का? एक जर असतं तर ओवला आलं असतं. तर काय केलं? ओवले. म्हणजे मणी कसे आहेत? अनेक आहेत, अनेक मणी आहेत. याचं पण पुन्हा आपल्याला एक वचन करायचं. मणी अनेक वचनी जरी असलं तरी ते मनीच शब्द राहतो, आणि एक वचन जरी केलं तर मनी शब्द राहतो. पण आपण डोळ्यासमोर फक्त एकच मणी ठेवायचा. मग तो मणी. तो आलाय म्हणजे कोणतं लिंग होईल मग? पुल्लिंग. मणी या शब्दाचे लिंग आहे पुल्लिंग. पुढचा प्रश्न आपण घेऊया. रंगीबेरंगी पतंगांनी आकाश सजले. हा प्रश्न देखील 2019 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला गेलेला आहे. पतंगांनी. आता खूप सारे पतंग आहे, म्हणजे अनेक वचनी शब्द आहे. पुन्हा आपल्याला त्याचं काय करायचं? मग एक वचन करायचं. मग अनेक पतंगाचं एक वचन काय होईल? पतंग. तो पतंग. बरोबर. म्हणून पतंगांनी या शब्दाचं लिंग आहे पुल्लिंग. पुढचं वाक्य आपण घेऊया. ठेंगू होडीत बसून निघाले. होडी. काय म्हणतो आपण होडीला? तो होडी म्हणतो का? नाही. ते होडी? नाही. तर काय म्हणतो? ती होडी. ती आले. म्हणजे होडी या शब्दाचं लिंग काय झालं? स्त्रीलिंग. पुढचा प्रश्न बघूया. ससे या शब्दाच्या मूळ रूपाचे लिंग कोणते? ससे हा अनेक वचनी शब्द आहे. मूळ रूप त्याचं म्हणजे काय होईल? म्हणजे एक वचन करायचं. मूळ रूप म्हणजे गोंधळून जायचं नाही, काही वेगळं काही विचारलं नाही. त्यांनी काय सांगितलं? ससे हा शब्द आहे. आपल्याला लक्षात ठेवायचं, ससे म्हणजे अनेक वचन आहे, त्याचं फक्त एक वचन करायचं म्हणजे ससा. म्हणजेच हे मूळ रूप झालं. म्हणून तो ससा. मग तो आलाय की नाही? म्हणून काय झालं? ससे या शब्दाचं लिंग पुल्लिंग झालंय. त्याचप्रमाणे पुढचा शब्द आहे बघा,
पुढचा प्रश्न आहे सुया या शब्दाच्या एकवचनी रूपाचे लिंग कोणते? सुया हे अनेक वचन आहे, त्याचं एकवचन करायचं सुई, मग काय होतं? ती सुई. म्हणून सुया या शब्दाचं काय झालं लिंग? स्त्रीलिंग. तसंच नद्या, नद्या या शब्दाचे लिंग कोणते? नद्या हा शब्द देखील कसा आहे? अनेक वचनी शब्द आहे, मग त्याचं एक वचन होतं नदी, म्हणून ती नदी. स्त्रीलिंगी शब्द, नद्या या शब्दाचे लिंग कोणते आले? तर स्त्रीलिंगी. आता विद्यार्थ्यांनो, तुम्ही ह्या पानाचा देखील एक स्क्रीनशॉट काढून घ्या आणि नंतर वहीमध्ये उतरून काढायचे. काढला? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढच्या प्रकारचा प्रश्न. पुढील चुकीची विरुद्ध लिंगी जोडी शोधा. नीट प्रश्न नीट वाचायचा आहे. चुकीची विरुद्ध लिंगी विचारले. चुकीची म्हणजे जी चूक आहे ती शोधायची. अशा इथे 4 जोड्या दिलेल्या आहेत. 4ही जोड्या वाचायच्या आणि त्यातून चुकीची कोणती आहे ती शोधायची. पहिली जोडी काय आहे? पेटारा पेटी, गवळी गवळण, उंट उंटीन, व्याही विहीन. बघा, तो पेटारा ती पेटी, बरोबर आहे हा शब्द. तो गवळी ती गवळण, ही जोडी बरोबर आहे. तो उंट आणि ती उंटी नसतं बरं मुलांनो. उंट आणि उंटी काय असते? सांडणी. म्हणून तो उंट ती सांडणी असते. मग आपल्याला चुकीची विरुद्धलिंगी जोडी सापडली की नाही? पर्याय क्रमांक 2 ही चुकीची आहे. चौथी बरोबर आहे. तो व्याही ती विहीन. हे झालं पहिलंच. याच्यामध्ये चुकीची जोडी आपल्याला सापडली, पर्याय क्रमांक 2. आता दुसरे प्रश्न बघूयात. पहिली जोडी आहे सम्राट सम्राज्ञी, तो सम्राट ती सम्राज्ञी, बरोबर आहे. दुसरी जोडी आहे जनक जानकी. आता बघा, जनक म्हणजे काय? वडील. आणि त्याची जोडी काय होईल मग? जननी होईल की नाही? इथं जानकी म्हणजे सीता आहे, म्हणजे चुकीची जोडी आपल्याला इथं सापडली. इथे जनक जननी पाहिजे होतं, बरोबर नाही? म्हणून इथं विरुद्ध लिंगी चुकीची जोडी जनक जानकी आहे. तरी देखील आपण पर्याय क्रमांक 3 पण वाचूया. तो पळा ती पळी, हे बरोबर आहे. तो आत्मज ती आत्मजा, हे पहिला, तिसरा आणि चौथा पर्याय क्रमांक हा बरोबर आहे. मग चुकीची जोडी कोणती आहे? जनक जानकी. इथं जन आणि जननी पाहिजे होतं. आलं लक्षात? आता तिसरा प्रश्न बघूया आपण. एडका मेंढी, तो एडका ती मेंढी, बरोबर. तो घोडा ती घोडी, ही जोडी बरोबर. तो राजा आणि ती काय असतं? राणी. व्हेरी गुड. तो राजा ती राणी. इथं रंक म्हणजे गरीब आहे, ही आपल्याला चुकीची जोडी इथं सापडली. पर्याय क्रमांक 3 तो राजा ती राणी पाहिजे होतं. चौथा पर्याय काय? तो बोकड ती शेळी, ही जोडी देखील बरोबर आहे. तर आपल्याला चुकीची विरुद्ध लिंगी जोडी सापडली, पर्याय क्रमांक 3. आता पुढचं बघूया आपण. मालक नोकर, बाहुला बाहुली, मुलगा मुलगी, युवक युवती. आता शोधा बरं, तुम्ही सांगा बरं आता चुकीची शब्द जोडी कोणती? ओळखा बरं पटकन. ओळखलं? बरोबर. मालक नोकर. काय पाहिजे होतं रे तिथे? मालक मालकीन पाहिजे होतं, हो की नाही? तो मालक ती मालकीन, म्हणून चुकीची शब्द जोडी आहे मालक नोकर, पर्याय क्रमांक 1. पुढच्या जोड्या पाहूया आपण. काका काकी, बरोबर आहे. मामा मामी, हेही बरोबर आहे. आई वडील, हे देखील बरोबर आहे. भाऊ जाऊ, हे आहे का रे बरोबर? नाही, चुकीची शब्द जोडी आहे भाऊ जाऊ. काय पाहिजे होतं रे मग तिथं? भाऊ बहीण पाहिजे होतं, हो की नाही? म्हणून चुकीची शब्द जोडी, पर्याय क्रमांक 4. पुढच्या शब्द जोड्या बघूयात. वधू वर, सासू सासरा, राजा राजी, बोका भाटी. आता यात कोणती चुकीची जोडी आहे? ती वधू तोवर, बरोबर आहे. ती सासू तो सासरा, हेही बरोबर आहे. तो राजा आणि ती काय पाहिजे होतं रे? राणी. म्हणून पर्याय क्रमांक 3 ही चुकीची शब्द जोडी आहे. तो बोका ती भाटी, हे देखील बरोबर आहे. आलं हे
आता चुकीची विरुद्धलिंगी शब्द जोडी ओळखा हे आपण हा प्रश्न पाहिला. याचा देखील विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. काढला? आता आपण पुढचा प्रश्न बघूया. पुढील ठळक अक्षरातील शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधा. आपण आधी चुकीची विरुद्धलिंगी शब्द जोडी ओळखली. आता आपल्याला काय करायचंय? विरुद्धलिंगी जो बरोबर विरुद्धलिंगी आहे शब्द तो ओळखायचा आहे, बरोबरचा. आता वाघ्या, ठळक अक्षरात कोणता शब्द दिलाय? वाघ्या. त्याचा विरुद्धलिंगी जोडी कोणती होईल? वाघी होईल का? नाही. वाघीण होईल का? नाही. तर वाघ्या म्हणजे कोण? आपण जागरण गोंधळात असतं बघा, मग वाघ्या आणि त्याला जोड कोण असते? मुरळी. म्हणून वाघ्या मुरळी ही विरुद्धलिंगी जोडी आहे. कवी, कवी या शब्दाची विरुद्धलिंगी जोडी शोधायची आहे, शब्द शोधायचा आहे. पर्याय क्रमांक 1 कवी आहे, दुसरा कवीन, तिसरा कवित्री आणि चौथा कवयित्री. म्हणून कवी, कवयित्री. पर्याय क्रमांक 4. विद्वान, विद्वान या शब्दाच्या विरुद्धलिंगी जोडी पर्याय क्रमांक 1 पाहूया. विद्वानी, दुसरा आहे विदुषी, तिसरा विद्यमानी आणि चौथा विद्या. तर मग कोणता येईल रे? पर्याय क्रमांक 2 विदुषी. अध्यक्ष, पर्याय क्रमांक 1 आहे अध्यक्षा, 2 पंडित, 3 अध्यक्षी आणि 4 अध्यक्षीण. तर बरोबर जोडी कोणती आहे? बरोबर शब्द अध्यक्ष, अध्यक्षा. वर वधू, 2 पत्नी, 3 खाली आणि 4 विधवा. वर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द वधू आहे. इथं जर तुम्ही पर्याय क्रमांक 3 जर निवडला तर हा काय होतोय रे? विरुद्धार्थी शब्द होतो. तर आपण लक्षात ठेवून विरुद्धलिंगी शब्द निवडायचा आहे. आता बघा पुढचा शब्द आहे पोपट. त्याचे पर्याय आहे पोपटी, रावा, मैना, शुक. तर विरुद्धलिंग जोडी आहे मैना, कारण पोपटी हा रंग आहे आणि रावा आणि शुक हे पोपटचे समानार्थी शब्द आहे. म्हणून विरुद्धलिंगी शब्द कोणता झाला? पोपट, मैना. बघा आता नर या शब्दाचा विरुद्धलिंगी शब्द शोधूया. 1 नंबरला आहे स्त्री, 2 अबला, 3 महिला आणि 4 नारी. नर, नारी. पर्याय क्रमांक 4. युवक, 1 नंबरला आहे मुलगी, तरुणी, नारी, युवती. युवकचा विरुद्धलिंगी शब्द आहे युवती. आता आपण मेंढीचा विरुद्धलिंगी शब्द शोधूया. पर्याय क्रमांक 1 आहे मेंढरू, मेंढरी, एडका, बोकड. चला सांगा बरं कोणता येईल आता मेंढीचा विरुद्धलिंगी शब्द? बरोबर पर्याय क्रमांक 3 एडका. आता बोका, बोकाचा विरुद्धलिंगी शब्द आपण शोधूया. पर्याय क्रमांक 1 आहे भाटी, 2 आहे बोकी, 3 बोके आणि चौथा आहे यापैकी नाही. तर मग बोका, भाटी. आता उंट, पर्याय क्रमांक 1 आहे उंटीन, उंटणी, सांड, सांडणी. उंट, सांडणी. पर्याय क्रमांक 4. विद्यार्थ्यांनो ह्या पानाचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आता पुढचा प्रश्न प्रकार आपण बघूया. रिकाम्या जागी दिलेल्या पर्यायातून योग्य लिंगी शब्द निवडा. आता इथे रिकाम्या जागा दिलेल्या आहेत, त्यात कोणत्या लिंगाचा शब्द तिथे योग्य पद्धतीने बसेल तो आपल्याला निवडायचा आहे. बघा पहिलं वाक्य आहे टिंब टिंब सायकल चांगली चालवते. चालविते याच्या अर्थ इथं कोणत्या लिंगाचा शब्द बसला पाहिजे रे? पुल्लिंग बसला पाहिजे, स्त्रीलिंगी का नपुंसकलिंगी? चालविते कोणता आला पाहिजे? स्त्रीलिंगी. म्हणजे आपल्याला इथं स्त्रीलिंगी शब्द ओळखावा लागेल. तर आपण हे 4ही पर्यायातले शब्द आपण तिथे घालून बघूया. जो शब्द बरोबर वाटेल तो पर्याय क्रमांक निवडूया. आता पहिला पर्याय क्रमांक काय आहे? गीता. गीता सायकल चांगली चालविते. गीता हा शब्द तिथं बरोबर बसलाय, बरोबर. तरी आपण हे पुढचे पर्याय देखील घालून बघूया. रमेश सायकल चांगली चालविते. बसतोय का रे हा शब्द? ते जर रमेश जर घातले तर चालवितो आला पाहिजे होतं. अभय सायकल चांगली चालविते हे देखील चूक आहे. तो सायकल चांगली चालविते हाही बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1 गीता सायकल चांगली चालविते. पुढचं वाक्य बघूया. आम्ही जंगलात टिंबटिंब पाहिला. आपण एक एक पर्याय त्यात घालून बघूया. आम्ही जंगलात घुबड पाहिला. बसतंय का? नाही. आम्ही जंगलात कोल्हा पाहिला. बरोबर हे बसले है की नाही? कोल्हा पाहिला.
आम्ही जंगलात मांजर पाहिला नाही, पाहिली आलं असतं. आम्ही जंगलात लांडोर पाहिली आलं असतं. म्हणून आम्ही जंगलात कोल्हा पाहिला. पर्याय क्रमांक 2. तिसरं काय आहे? टिंब स्वयंपाक चांगला करते. पर्याय क्रमांक 1 आपण घालूया. वडील स्वयंपाक चांगला करते. बसतंय का रे? नाही. आचारी स्वयंपाक चांगला करते. हे बसतंय का आचारी शब्द? तर बसत नाही. आजोबा स्वयंपाक चांगला करते. हाही बसत नाही. आता आपण पुढचा पर्याय घालू. आई स्वयंपाक चांगला करते. हे बरोबर बसले, हो की नाही? पर्याय क्रमांक 4. आता बघा, चौथं वाक्य बघू. टिंब आली. काय आली? संदेश आली? नाही बसत. तार आली. हा शब्द इथे बरोबर बसतोय. तार आली. आपण पत्र शब्द घालून बघूया. पत्र आली. होतंय का? नाही होत. पत्र आले असं होईल. निरोप आली. नाही होत. काय पाहिजे तिथं? निरोप आला. आला जर असतं ते निरोप. निरोप हा शब्द बसला असता. तर मग इथं काय येईल? तार आली. पर्याय क्रमांक 2. 5वं वाक्य बघूया. टिंब विझली. कंदील विझली. नाही होत. दिवा विझली. नाही होत. समई विझली. हा बसते. समई विझली. बल्ब विझली. हाही नाही बसत. म्हणून पर्याय क्रमांक 3. टिंब घरट्यात राहते. चिमणी घरट्यात राहते. बरोबर बसले. कावळा घरट्यात राहते होते का? नाही. मोर घरट्यात राहते होतं का? नाही. बगळा घरट्यात राहते? नाही. म्हणून पर्याय क्रमांक 1. चिमणी घरट्यात राहते. आता बघा 7वं वाक्य. टिंब पडले. साई पडले? नाही बसत. कविता पडले? नाही बसत. कविता पडली आलं असतं. पान पडले? हे बसते. बरोबर की नाही? पान पडले. आपण दगड पण घालून बघू. दगड पडले? नाही बसत. दगड पडला असतं. म्हणून इथं पर्याय क्रमांक 3. पान पडले. 8वं वाक्य बघूया. टिंब छान गातो. पहिला पर्याय काय आहे? लता. लता छान गातो. होतंय का रे बरोबर? लता छान गाते आलं असतं. गणेश छान गातो. हे मात्र बसले. गणेश छान गातो. कोकिळा छान गातो असं होईल का? तिथं काय झालं असतं? कोकिळा छान गाते. मुले छान गातात असं झालं असतं. म्हणून 8वं जे वाक्य आहे, टिंब छान गातो. तिथे काय बसेल? गणेश छान गातो. अशा प्रकारे हा एक प्रकार आपण पाहिला, की दिलेल्या पर्यायातून योग्य लिंगी शब्द निवडायचा आणि वाक्य पूर्ण करायचे. ह्या पानाचं देखील विद्यार्थ्यांनो स्क्रीनशॉट काढून घ्या. आता आपण शिष्यवृत्ती परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या आणखी काही प्रश्नांचा सराव आपण घेऊया. बघा, पहिला प्रश्न काय आहे? खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. पहिला प्रश्न काय आहे? खालील शब्दांपैकी पुल्लिंगी शब्दाचा पर्याय क्रमांक निवडा. हा प्रश्न 2003 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला गेलेला आहे. कोणता शब्द निवडायचा आपल्याला? पुल्लिंगी. म्हणजे कोणतं सर्वनाम लागू झालं पाहिजे? तो. आता आपण काय करू? ह्या प्रत्येक पर्यायाला तो हे सर्वनाम लागू करून बघू. तो गाय होते का? नाही. तो बैल याला होते हे ना? तो बैल. तो बकरी होते का? नाही. तो मूल होते का? नाही. म्हणून ह्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 बैल. तर पुढचा प्रश्न बघूया. स्त्रीलिंगी शब्द ओळखा. हा प्रश्न देखील 2005 साली शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला गेलेला आहे. स्त्रीलिंगी शब्द ओळखायचा आहे. म्हणजे काय? ती हे सर्वनाम लागू झाले पाहिजे. त्याचे पर्याय आहेत सुनील, सुलभा, सदाशिव, अश्विन. तर ती सुनील नाही होत. नंतर काय? ती सुलभा. म्हणून स्त्रीलिंगी शब्द आहे सुलभा. आता पुढचा तिसरा प्रश्न आपण बघूया. खालीलपैकी पुल्लिंगी व स्त्रीलिंगी दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता? हा प्रश्न देखील 2006 सालच्या शिष्यवृत्ती परीक्षेत विचारला गेलेला आहे. आता त्याचे पर्याय कोणते आहेत? तू, तो, ती आणि ते हे सगळे सर्वनाम आहेत. आणि आता आपण इथं लक्षात घ्यायचे, आपण तो शिकलो. तो जर आलं तर पुल्लिंग नाम, ती जर आलं तर स्त्रीलिंगी नाम आणि ते जर आलं तर नपुंसकलिंग नाम. मग दोन्ही लिंगात हे नाम येत नाही. राहिला कोणता पर्याय? तू. म्हणून पर्याय क्रमांक 1. कसं काय तुम्हाला मी समजून सांगते बघ. राम तू अभ्यास केला. सीता तू अभ्यास केला. राम तू म्हणजे राम हा पुल्लिंग शब्द असून देखील त्याला कोणता सर्वनाम वापरलं? तू.
सीता हे स्त्रीलिंगी शब्द असून देखील कोणतं सर्वनाम वापरलं? तू. सीता, तू अभ्यास केला. तू. म्हणून दोन्ही लिंगात येणारा शब्द कोणता आहे? तू. पर्याय क्रमांक 1. पुढचा प्रश्न आपण बघूया. त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित शब्दाचे लिंग ओळखा. आता त्याची वागणूक उत्कृष्ट आहे. अधोरेखित शब्द कोणता आहे? वागणूक. आता वागणूक या शब्दाचे लिंग आपल्याला ओळखायचे. आपण तो, ती, ते हे सर्वनाम लागू करून बघूया. तो वागणूक होते का? नाही. म्हणून पुल्लिंग येणार नाही. ती वागणूक. ती हे सर्वनाम त्याला लागू होते, म्हणून वागणूक या शब्दाचं लिंग स्त्रीलिंगी आहे. ते वागणूक होत नाही, म्हणून नपुंसक लिंग येणार नाही. उभयलिंग आपण शिकलोच नाही. आपण 3च प्रकार शिकलो, पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसक लिंग. पुढचा प्रश्न बघूया. पुढील शब्दाचे लिंग ओळखा. बघा आता पहिला शब्द कोणता आहे? भाऊ बहीण. इथं काय सांगितलं मी तुम्हाला? 2 शब्द जर आले तर त्यातला पुढचा जो शब्द आहे त्या शब्दाच्या लिंगावरून दिलेल्या शब्दाचे लिंग ओळखायचं. तो भाऊ, ती बहीण. ती बहीण हा स्त्रीलिंगी शब्द, बहीण हा स्त्रीलिंगी शब्द आहे, म्हणून भाऊ बहीण या शब्दाचे लिंग स्त्रीलिंगी आहे. गाय, रान. गाय हा शब्द नाही विचारात घ्यायचा. कोणता घ्यायचा? रान. ते रान. ते आलं की नाही, म्हणून ते आल्यावर नपुंसक लिंग. गायरान या शब्दाचे लिंग झाला नपुंसक लिंग. चहा, पाणी. तो चहा, ते पाणी. पाणी या शब्दाचे लिंग नपुंसक लिंग. ते पाणी. म्हणून चहा, पाणी हा शब्द कोणता झाला? नपुंसक लिंगी झाला. चंद्र, बिंब. ते बिंब. ते. म्हणून चंद्रबिंब हा शब्द देखील काय झाला? नपुंसक लिंगी झाला. साखर, भात. तो भात. तो भात. म्हणून साखर भात हा शब्द झाला पुल्लिंग. तर विद्यार्थी मित्रांनो, या पानाचा देखील तुम्ही स्क्रीनशॉट काढून घ्या. आजच्या तासिकेमध्ये आपण काय काय शिकलो? महत्वाचे मुद्दे. सुरुवातीला काय शिकलो? लिंग म्हणजे काय. लिंगाचे 3 प्रकार आपण पाहिले, स्त्रीलिंगी, पुल्लिंगी आणि नपुंसकलिंगी. तो आला तर पुल्लिंग, ती आला तर स्त्रीलिंगी आणि ते आलं तर नपुंसकलिंगी. जर लिंग ओळखायला जर शब्द दिले तर इथं लक्षात ठेवायचंय की अनेक वचनी शब्दाची लिंग ओळखता येत नाही, म्हणून तो शब्द आधी एकवचनी करायचा आणि मगच त्याचे लिंग ओळखायचे. पुढची गोष्ट काय शिकलो? आदरार्थी शब्द जर असेल त्याचा तात्पुरता आदर काढायचा आणि मग त्याचे लिंग ओळखायचे. पुढचे काय गोष्ट शिकलो आपण की एकाच शब्दाचे 2 भिन्न जर अर्थ असेल तर तो शब्द वाक्यात कोणत्या अर्थाने वापरला आहे हे लक्षात घेऊन त्याची लिंग ओळखायची. आणि पुढचं शिकलो आपण जोड शब्दाची लिंग कशी ओळखायची, म्हणजे संयुक्त शब्दाची, ज्याची उदाहरण आपण आता पाहिले. भाऊ बहीण, गायरान, चहा पाणी, चंद्रबिंब, साखरभात या शब्दाची लिंग आपण ओळखायला शिकलो. कसे की दुसऱ्या शब्दाच्या लिंगावरून दिलेल्या शब्दाचं लिंग ओळखायचं. आलं लक्षात? आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या ज्या पानाचे स्क्रीनशॉट काढले ते सगळी पानं तुम्ही वहीमध्ये उतरून काढा. हा तुमचा स्वाध्याय असेल. आणि याचबरोबर मी तुम्हाला आणखी एक दुसरा स्वाध्याय देते. तर काय आहे तो स्वाध्याय? तर तुमच्या परिसरातील सर्व वस्तू, घटक त्यांची काय करायची? यादी करायची. आणि त्या शब्दांचे, त्या वस्तू घटकांची जी नावं तुम्ही लिहिता त्या नावाचे त्या शब्दांची लिंगानुसार वर्गीकरण करा. आता आपल्या आजूबाजूला खूप सारे वस्तू आहेत. आता तुम्ही स्वतः मोबाईलवर बघताय, म्हणजे मोबाईल सापडला की नाही तुमच्या समोर आजूबाजूला आढळणारी वस्तू मोबाईल. तुम्ही खुर्चीवर बसला असेल, खुर्ची, टेबल, तुमच्या हातात वही आहे, वही. अशा ज्या ज्या वस्तू तुम्हाला दिसतील त्या त्या वस्तूंची काय करायची आहे? यादी करायची आहे. आणि त्याचं पुल्लिंग, स्त्रीलिंग आणि नपुंसकलिंग अशा लिंगांमध्ये त्याचं वर्गीकरण करायचं आहे. समजा आता मोबाईल आहे, मग तो मोबाईल मोबाईल कुठं जाईल? मग पुल्लिंग गटात जाईल. वही आहे तुमच्या हातात, मग वही कोणत्या गटात जाईल? स्त्रीलिंगीमध्ये जाईल. अशा पद्धतीने तुम्ही काय करायचे? आपल्या आजूबाजूला दिसणाऱ्या सगळ्या वस्तूंची, घटकांची यादी करायची. त्यामुळे काय होईल विद्यार्थी मित्रांनो माहितीये? तुमची निरीक्षण शक्ती वाढेल आणि त्याचबरोबर तुमच्या शब्द संपत्तीत देखील भर पडेल. तर आज आपण लिंग ह्या तुम्ही स्वाध्यायाच्या पानाचे देखील स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे तुम्हाला स्वाध्याय लिहायला सोपं जाईल. काढला? तर आज आपण लिंग या घटकाची सविस्तर माहिती पाहिली. समजली ना विद्यार्थ्यांना तुम्हाला? तर उद्या आपण पुन्हा नवीन घटकासह भेटूया. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आपणास दीपाली काळे मॅडम यांनी अतिशय सुंदर शब्दामध्ये, अतिशय छान ओघवत्या भाषामध्ये
लिंग ही संकल्पना स्पष्ट केली. मॅडमचे पंचायत समिती श्रीरामपूरच्या वतीने हार्दिक हार्दिक असे आभार. आणि पुन्हा आपण उद्या भेटू याच वेळेला. तोपर्यंत गुड बाय.